नमस्कार. आपण पाहता सम्मान देश का या चॅनल मध्ये आम्ही आपलं स्वागत करतो. आपण पाहिलं की बीजेपीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या कुटुंबाविषयी जे वक्तव्य केलं, त्यांनी सांगितलं की सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण आणि मराठा आणि कॉकटेल असं ते घराणं आहे आणि जे मटण खाऊन दगडूशेठ गणपतीचे ह्या ठिकाणी दर्शनात जातं असं विधान केल्यामुळं की पूर्ण राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जे आमदार जी तर यांनी त्यांच्याविषयी त्यांना चांगलं धारेवर घेतलं आणि त्यांची सर्वत्र टीका करायला लागली. गोपीचंद पडळकर हे हमेशा प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या समाजाविषयी, कोणत्या ना कोणत्या नेत्याविषयी ते असं वक्तव्य करतात आणि त्या वक्तव्यामुळे ते प्रत्येकाच्या चर्चेमध्ये आहे. आणि त्यांनी पाहिलं की शरद पवार विषयी, त्यांनी त्यांच्या कुटुंबाविषयी जे वक्तव्य केलं, त्या वक्तव्य ऐकून अनेक लोक नाराज झाले. पण याच गोष्टीला, त्यांच्या या विधानाला सुप्रिया सुळे यांनी ते प्रत्युत्तर दिलं होतं की हे उत्तर जे आहे की त्यांनी हा जो व्हिडिओ आहे तो ख्रिश्चन धर्माचे जे उपवास असतात त्यावेळेला त्यांची ती प्रार्थना पूजा असते, त्यावेळेला ते उपवासांमध्ये त्यांच्या एका प्रार्थनेच्या कार्यक्रमामध्ये सुप्रियाताई सुळे यांनी आपण ख्रिश्चन कुटुंबाशी कसं त्यांचं नातं आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे हे सर्व जे त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं. आपण तो व्हिडिओ पाहू. वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आणखी एक विधान केलंय. गोपीचंद पडळकरांनी पवार कुटुंबाचं नाव न घेता खालच्या आणि गलिच्छ भाषेमध्ये टीका केली आहे. दगडूशेठच्या दर्शनाला मटण खाऊन जाणारं ते कुटुंब असं म्हणत पडळकरांनी निशाणा साधलाय. पडळकरांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. सांगलीतील ऋतुजा पाटील मृत्यू प्रकरणी पुण्यामध्ये हिंदुत्ववाद्यांनी काढलेल्या मोर्चात पडळकरांची जीभ घसरली. पौर्णिमेचा सण आला तेव्हा तिला सासून सण करू दिला नाही. जेव्हा घरामध्ये संकष्टीचा दिवस असतो तेव्हाही उपवास धरायची, तेव्हाही घरामध्ये मटण आणायचं, एकादशीच्या दिवशी चिकन आणायचं. म्हणजे इथं आता मला मोर्चामध्ये कळलं की एका गटाची लोक त्या मोर्चात पुढं पाहतायत. ते घर पण तसंच आहे. ते घर एका दिवशी दगडू शेठ गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे. त्यांची सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कोणी आहे, असं माझ्या सासूबाई ख्रिश्चन असल्यामुळे त्यांचे सगळे सण आणि माझे सासरे, त्याच्यामुळे माझं भाग्य की दोन्ही समाजाचे सगळे सण आमच्याकडे साजरे केले जातात. माझी वहिनी कोला पवार आणि माझी सासू अॅन सुळे या दोघींमुळे खूप या समाजाबद्दल शिकायला मिळालं. आणि त्याचबरोबर ज्या संस्थेमध्ये मी शिकले, विल्सन स्कूलचे जे इन्स्टिट्यूट आहेत मुंबईला, त्याच्यात सेंट कोलंबा हायस्कूल आणि विल्सन कॉलेजचा जो ग्रुप आहे त्याच्यात मी माझं शिक्षण झालं. त्यामुळे ह्या सगळ्या त्यांच्यावर झालेले संस्कार किंवा त्यांच्या ज्या कार्यपद्धती आहेत त्या सगळ्याची फार लहान वयापासून माहिती आहे. एक अतिशय शांततेच्या मार्गाने चाललेला हा समाज आहे. आज हा त्यांचा उत्सव साजरा होतोय, त्याबद्दल मी पाम संदेश मनापासून. गोपीचंद पडळकर ही एक प्रवृत्ती असल्याचं म्हणत जगतापांनी पडळकरांवर टीकास्त्र डागलंय. तर असे वाचाळवीर सत्ताधारी पक्षामध्ये वाढलेत असं म्हणत काँग्रेसच्या नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधलाय. एखाद्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुद्धा निवडून येण्याची त्यांची लायकी किंवा पात्रता नाही, असे एकूणच राजकारणातली विकृती असणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे गोपीचंद पडळकर. की पवार साहेबांच्या तुमच्यामध्ये निश्चित फरक आहे. कारण की तुम्ही एखाद्या मंगळसूत्र प्रकरणामध्ये, मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणामध्ये हातामध्ये बेड्या घालून तुम्हाला पोलिसांनी अटक केली होती. तेवढी लायकी किंवा पात्रता कुठल्याही राजकारण्याने किंवा अलीकडच्या काळात कुठल्या आमदारांनी घालवलेली नाही. त्याच्यामुळं आपलं एकूण मागचा इतिहास लक्षात घेऊन इथून पुढे निदान टीका करताना तारतम्य बाळगा. महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि ज्या पद्धतीनं सत्ता पक्षाचे आमदार आणि मंत्री कोणाच्या व्यक्तिगत टीका करतात आहेत, शेतकऱ्यांच्या बद्दलचा अपशब्द बोलतात आहे, हा माज जो सत्तेच्या लोकांना आलेला आहे, हा माज आता लोकांनी उतरवला पाहिजे. पडळकर
सारखे वाचाळवीर अनेक महाराष्ट्रामध्ये सत्ता पक्षामध्ये निर्माण झालेले आहेत. गोपीचंद पडळकरांनी पवार कुटुंबावर टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही पडळकरांनी पवार कुटुंबाला लक्ष केलं होतं. आम्ही आमच्या नेत्यांना समज देऊ असं सत्तेतील प्रमुख नेते तोंडी म्हणत असतात, तरी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर कुणाचाही वचक नाही असं चित्र सध्या पाहायला मिळतंय. आता पडळकरांना पक्षश्रेष्ठी काही समज देणार का हे पाहावं लागेल. या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्ट केलं की माझं शिक्षण हे सेंट विल्सन कॉलेजमध्ये झालेलं आहे. ज्या सुप्रिया सुळे ज्या खासदार आहेत राष्ट्रवादीच्या, त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही कोण आहोत आणि आमचं ख्रिश्चन समाजाकडे आमचं कोणत्या प्रकारचं एक नातं होतं हे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि हे ते करत असताना त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे जे गटाचे जे अनेक आमदार होते त्यांनी गोपीचंद पडळकर यांना चांगलंच धारेवर धरलं आणि चांगलं घेरलं आणि त्यांची विषयी अनेक लोक टीका करून त्यांची सांगितलं की त्यांनी लायकीत राहावं. असं इतर आमदारांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करून त्यांना हे केलंय. तर म्हणजे सांगायचं आम्हाला हेच होतं की नेमकं हे विधान ज्यांनी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारच्या कुटुंबाविषयी केलं, तेव्हा शरद कुटुंबाच्या वतीनं सुप्रिया सुळे यांनी आपण त्या ख्रिश्चन धर्माविषयी असलेलं एक प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा कशा प्रकारचा आहे हे त्यांनी त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. मला एकच सांगायचं आहे की हमेशा आम्ही जर कोणाच्या धर्माविषयी किंवा कोणाच्या एखाद्या समाजाविषयी आम्ही किंवा देवाविषयी आम्ही टीका करतो. गोपीचंद पडळकर आम्हाला पाहिलं की त्यांनी अनेक ख्रिश्चन धर्मगुरूंचा सैराट करा, त्यांना मारून टाका आणि त्यांना 11 लाख रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलं. अशा प्रकारे ते आझाद मैदानावर ख्रिश्चन समाजाचं आंदोलन चालू असताना त्यांनी त्या ठिकाणी संसदेमध्ये एक प्रकारचा धर्मांतराविषयी असलेला एक कायदा त्यांनी करावा असं त्यांनी सुचवलं आणि त्यांना बीजेपीच्या काही वर्गांनी किंवा आमदारांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. अनेक प्रकारच्या काही आमदारांनी ख्रिश्चन धर्माविषयी चुकीचं काही वक्तव्य केलंय. त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की महेश दादा लांडगे यांनी सुद्धा सोने अहमदनगर मधील झालेल्या सोने प्रकरणाविषयी त्यांनी त्या ठिकाणी हे केलेलं आहे. तर मला एक सांगायचं आहे की कोणावर टीका करू नका, जेणेकरून कोणा धर्माविषयी कोणाचं मन दुखवू नका, कारण आम्ही भारतवासी आहोत, आम्ही देशामध्ये राहतो आणि हिंदू याच देशात नाही, ख्रिश्चन पण याच देशात नाही आणि मुस्लिम या देशात नाही आणि सगळेच लोक या देशामधले आहोत. त्यामुळे टीका करू नका. आणि भावांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आम्ही कमेंट करा आणि हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा. हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला सांगा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.